महेशला सरांनी त्याच्या वर्गाची दारं किती आहेत, खिडक्या किती आहेत, वर्गात बाकं किती आहेत असे प्रश्न विचारले. महेशने सांगितलं की वर्गाला 2 दारं आहेत, 4 खिडक्या आहेत आणि वर्गात 22 बाक आहेत. उत्तर देण्यासाठी महेशनी त्या गोष्टी मोजल्या. नैसर्गिक संख्या. मोजण्यासाठी वापरलेल्या 1, 2, 3, 4 या संख्यांना मोज संख्या असं म्हणतात. मोज संख्यांनाच नैसर्गिक संख्या असंही म्हणतात. नैसर्गिक संख्येचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे कोणत्याही संख्येच्या पुढची म्हणजेच नंतरची 1 नी जास्त असलेली संख्या ही नैसर्गिक संख्या असते. उदाहरणार्थ 5च्या पुढची 1 नी जास्त असलेली संख्या 6. 6 ही नैसर्गिक संख्या आहे. 315च्या पुढची म्हणजेच नंतरची जास्त असलेली संख्या 316 आहे. 316 ही नैसर्गिक संख्या आहे. आणखी एक उदाहरण पाहू. 34,60,923 या पुढची 1 नी जास्त असलेली संख्या 34,60,924 इत्यादी. तसंच मोज संख्येच्या लगतची मागची म्हणजेच आधीची संख्या सुद्धा सांगता येते. 56च्या लगतची मागची संख्या 55 आहे. 100च्या लगतची मागची संख्या 99 आहे. या सर्व नैसर्गिक संख्या आहेत. नैसर्गिक संख्या असंख्य म्हणजे खूप असतात. उदाहरणार्थ 1, 2, 3, 569, 33,432, असंख्य इत्यादी. जेव्हा आपण बेरीज वजाबाकी या क्रिया करतो तेव्हा प्रामुख्याने वजाबाकी करताना धनसंख्या कमी पडू लागल्या. उदाहरणार्थ 15 वजा 15 हे केलं की काहीच शिल्लक नाही. तेव्हा 0 या संख्येची गरज जाणवली. त्यानंतर ऋण संख्यांची म्हणजेच वजा चिन्ह असणाऱ्या संख्यांची गरज निर्माण झाली. 0 ही संख्या धनही नाही आणि ऋणही नाही. संख्या रेषेवर शून्याच्या उजवीकडे धनसंख्या वाढत जातात तर शून्याच्या डावीकडे ऋण संख्या असतात. 0 आणि सर्व नैसर्गिक संख्या यातून मिळून तयार झालेल्या संख्या समूहाला पूर्ण संख्या समूह असं म्हणतात. म्हणजेच पूर्ण संख्या लिहिताना त्यात 0 ही घ्यावं लागतं. उदाहरणार्थ 0, 1, 2, 3, 569, 33,432 इत्यादी. 0 म्हणजे खरं तर काही नाही, मात्र तरीही शून्याचं महत्त्व फार आहे. कोणत्याही पूर्णांक संख्येच्या शेवटी 0 लिहिलं तर त्या संख्येची किंमत वाढते. उदाहरणार्थ 17, 170, 1700, 17,000 इत्यादी. 0 ही संख्या स्थानिक किंमत दाखवण्यासाठी सुद्धा महत्त्वाची आहे. उदाहरणार्थ 207 या संख्येतील 0 ही संख्या दशकस्थानी आहे. त्यामुळे दिलेल्या संख्येची किंमत 207 अशी आहे. 027 यातील 0 शतकस्थानी आहे म्हणून ती संख्या 27 आहे. संख्येमध्ये शून्याच्या स्थानानुसार संख्येची किंमत ठरते. रोजच्या व्यवहारात आपल्याला 2 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, 10 अंकी अशा वेगवेगळ्या लहान मोठ्या संख्या लागतात. उदाहरणार्थ कोथिंबिरीची जुडी 20 रुपयांना मिळते. आगगाडीच्या तिकिटावर गाडीचा क्रमांक
हा 4 किंवा 5 अंकी असतो. मोबाईल फोनचे नंबर हे 10 अंकी असतात. नेहमीच्या संख्येच्या आधी ऋण म्हणजेच वजा हे चिन्ह दिलं की ती संख्या शून्यापेक्षा लहान होते. तिलाच ऋण संख्या असं म्हणतात. शून्याच्या खाली संख्या क्रमाने लहान होत जातात तेव्हा त्या ऋण 1, ऋण 2, ऋण 3 अशा लिहितात. तसंच त्या ऋण 1, ऋण 2, ऋण 3 अशा वाचतात. शून्याच्या वर जेव्हा 1, 2, 3 अशा वाढत जाणाऱ्या संख्या असतात तेव्हा त्यांना धनसंख्या असं म्हणतात. त्या 1, 2, 3 अशा लिहितात. तसंच त्या 1, 2, 3 अशाच वाचतात. तापमापीवर धनसंख्या शून्याच्या वर असतात. ऋणसंख्या शून्याच्या खाली असतात. तापमापीप्रमाणे संख्या रेषेवर सुद्धा धन आणि ऋणसंख्या दाखवता येतात. संख्या रेषेवर शून्याच्या उजवीकडे धन 1, धन 2, धन 3 अशा एकक अंतरावर संख्या लिहिलेल्या असतात. त्यांनाच धनसंख्या असं म्हणतात. म्हणून त्यांच्या लेखनाआधी अधिकचं चिन्ह लिहितात. शून्याच्या डावीकडे ऋण 1, ऋण 2, ऋण 3 अशा एकक अंतरावर संख्या दिलेल्या असतात. त्यांना ऋणसंख्या असं म्हणतात. म्हणजेच संख्या रेषेवर धनसंख्या आणि ऋणसंख्या शून्याच्या विरुद्ध दिशांना असतात. व्यवहारात धनसंख्येच्या आधी अधिक हे चिन्ह देत नाहीत. मात्र ऋणसंख्येच्या आधी ऋण म्हणजेच वजा हे चिन्ह लिहावं लागतं. शून्याला कोणतंही चिन्ह देत नाहीत. व्यवहारात समुद्र सपाटीपासूनची डोंगराची उंची धनसंख्येने दाखवली जाते, तर समुद्र तळाची खोली ही ऋणसंख्येने दाखवली जाते. अशा धन आणि ऋणसंख्या तुम्ही कुठे पाहिल्यात? तापमापक, लिफ्ट, फ्रीज अशा ठिकाणी धन आणि ऋणसंख्यांची बटणं किंवा खुणा आपल्याला दिसतात. पदार्थ गोठण्यासाठी, थंड करण्यासाठी, त्याचं तापमान कमी करण्यासाठी तापमापकावरील ऋणसंख्या निवडावी लागते. उदाहरणार्थ पाण्याचा बर्फ करणे. वर्तमानपत्रात कधीतरी आपण अशी बातमी वाचतो, काल काश्मीरमध्ये बर्फ पडला तेव्हा तापमान ऋण 5 अंश किंवा वजा 5 अंश झालं होतं. म्हणजेच तेव्हा तापमान ऋण झालं. ते शून्याच्या खाली म्हणजेच शून्यापेक्षा कमी होतं. तसंच उन्हाळ्यात आपण म्हणतो आज खूप ऊन आहे. जेव्हा आपण म्हणतो की आजचं तापमान 40 अंश आहे तेव्हा ते शून्याच्या वर असतं. तेव्हा ते धनसंख्येत असतं. हिवाळ्यात काश्मीर, लेह, लडाख ही खूप थंड तापमान असलेली ठिकाणं आहेत. तिथे बराच काळ बर्फ असतो. अति थंड हवेच्या ठिकाणी आणि जिथे बर्फ पडतो अशा ठिकाणी तापमान धनसंख्येत असेल का ऋणसंख्येत असेल? धनसंख्या, शून्य आणि ऋणसंख्या मिळून संख्यांचा जो समूह तयार होतो त्याला पूर्णांक संख्या समूह असं म्हणतात. आपण काय शिकलो? मोजण्यासाठी वापरलेल्या 1, 2, 3, 4 या संख्यांना मोजसंख्या म्हणतात. मोजसंख्यांनाच नैसर्गिक संख्या असंही म्हणतात. शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून तयार झालेल्या संख्या समूहाला पूर्ण संख्या समूह असं म्हणतात. व्यवहारात धनसंख्येच्या आधी अधिक हे चिन्ह देत नाहीत. मात्र ऋणसंख्येच्या आधी ऋण म्हणजेच वजा हे चिन्ह लिहावं लागतं. ऋण
म्हणजेच वजा. शून्याला कोणतंही चिन्ह देत नाहीत. स्वाध्याय. पुढील उदाहरणातील अंकांपूर्वी योग्य चिन्ह लिहा. वासंतीला ताप आला. आईने तिचा ताप तापमापकाने मोजला. तापमापकावर तो 41 अंश सेल्सिअस इतका दिसला. सोसायटीची पाणी साठवण्याची टाकी जमिनीच्या खाली 3 मीटर अंतरावर बांधलेली आहे. संख्या रेषा काढा. संख्या रेषेवर पुढील संख्या दाखवा. -5, -7. रिकाम्या जागी संख्या लिहा. 56, टिंबटिंब, 58, टिंबटिंब, 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 61. टिंबटिंब, 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 88.